विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये. श्रोते हो, नमस्कार. माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये. मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते. या विज्ञान प्रसाराअंतर्गत विद्यावाणीवर आपला एक अनोखा उपक्रम सुरू आहे. तो म्हणजे ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकातील ओव्यांचं अभिवाचन आणि मग त्या ओव्यांमध्ये ज्या संकल्पनांबद्दल सांगितलेलं आहे त्या संकल्पनांचा विस्तार. SRTM युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. खरं तर ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचं अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथच आहे. ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे सुश्रुत यांच्याविषयी. त्यांचा काळ होता ख्रिस्तपूर्व 600 ते 512. सुरुवातीला ओव्या ऐकूयात. मानवी काया अभ्यासिली, हाडांची संख्या मोजिली, मोतीबिंदू क्लिष्ट प्रसव काळी, शल्यक्रिया शोधिली, व्रणजखम अन्य घाव, दुर्लक्षिता निर्मिती स्त्राव, उपाया विना घेती जीव, सांगा सावधान वर्तावे, भूल आणि शल्य प्लॅस्टिक, म्हणती यांचे जनक, सुश्रुतांचे शल्यगमक, आजही विशारद अभ्यासिती, कुष्ठरोग विद्रुपकरी नासिका हात, दुर्लक्षिती बाधित, शल्यवैद्य उपयोजिती नित, शल्यपद्धती सुश्रुताची. आता या ओव्यांचा अर्थ जाणून घेऊया. विज्ञानाचा इतिहास हा प्राचीन काळामध्ये वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनाशी निगडित आहे. त्या काळी विज्ञान संशोधनासाठी असणाऱ्या संस्था अभावानेच होत्या. त्यामुळे व्यक्तिकेंद्रित गुरुकुलांप्रमाणे संशोधन संस्थाही विकसित झाल्याचे दिसून येते. अनेक संशोधकांनी स्वयंप्रेरणेने संशोधन केल्याचे दिसून येते. ही परंपरा 19व्या शतकापर्यंत सुरू राहिली. काही संशोधकांना क्वचित राजाश्रय मिळाला. इतरांनी स्वतःच्या कर्तृत्वाने संशोधन कार्य पुढे नेले. विज्ञानाचा इतिहास भारतीय संशोधकांपासून सुरू करता येतो ही एक समाधानाची बाब आहेच. तर भारतीय विज्ञानाचा इतिहास सुश्रुतांपासून सुरू होतो असे मानले तरी अयोग्य ठरणार नाही. सुश्रुत यांनी शल्यचिकित्सेमध्ये अनेक नवनवीन प्रयोग केले, ज्याला अलीकडच्या काळात प्लास्टिक सर्जरी असे नाव आहे. याचा शोध सुश्रुताने लावला. विशेषतः नाक आणि इतर व्यंग सुधारण्यासाठी त्यांनी शल्यचिकित्सेमध्ये नवीन प्रक्रिया शोधल्या. शरीराच्या इतर भागावरील कातडी काढून तिचा उपयोग कापलेले नाक अथवा इतर प्रकारची व्यंग दूर करण्यासाठी होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले. आजही त्यांनी शोधलेल्या या पद्धतींचा उपयोग शल्यविशारद करतात. सुश्रुत हे ख्रिस्तपूर्व 600 वर्षे या काळात होऊन गेले. सुश्रुतांचे वास्तव्य हे आजच्या बनारस येथे होते. ते धन्वंतरी यांचे शिष्य होते. धन्वंतरी यांना आयुर्वेदाचे जनक आणि देवस्थानी मानले जाते. वैद्यकीय शास्त्रासंबंधी त्यांनी विकसित केलेल्या चिकित्सा आणि उपचार पद्धती केवळ थक्क करणाऱ्या आहेत. सुश्रुतांनी सुरू केलेली परंपरा टिकली असती तर वैद्यकीय शास्त्रातील प्रगती कमीत कमी 1000 वर्षांनी पुढे गेली असती. मानवी शरीराचे त्यांचे आकलन
त्या काळी उपलब्ध साधनांचा विचार करता खूपच उच्च दर्जाचे होते. त्यांनी लिहिलेल्या सुश्रुत संहितेवरून हे स्पष्ट होते. या संहितेत एकूण 184 प्रकरणं असून त्यामध्ये 11,20,700 औषधी वनस्पती, 64 क्षारांपासून तयार केलेली औषधे आणि 57 प्राणीजन्य औषधांचा समावेश आहे. त्यांनी विकसित केलेल्या शल्यविषयक आणि इतर उपचार पद्धतींची यादी न संपणारी आहे. मात्र त्यातील काहींचाच इथे उल्लेख करणं शक्य आहे. शल्यक्रियेशी संबंधित त्वचेवर खोलवर चीर पाडणे, त्वचेत खोलवर वेध घेणे म्हणजेच प्रोब, शरीरातून वस्तू बाहेर काढणे, आम्ल आणि औष्णिक, दात काढणे, कापणे, जखमेतील पू किंवा पाणी काढणे, बेंडाचा निचरा करणे, वृषणग्रंथी काढणे, मूत्रनलिका विस्तारित करणे, हार्निया शस्त्रक्रिया, सिझेरियन, रक्ताच्या गाठी काढणे, गुदद्वारातील गाठी काढणे, आतड्यांमधील अडथळे काढणे, ढळलेली हाडे बसवणे, मोडलेली हाडे सांधणे, हाडांचे वर्गीकरण आणि जखमांना हाडांनी दिलेला प्रतिसाद यांचाही अभ्यास त्यांनी केला होता. अनेक व्यक्तींमध्ये जन्मतःच व्यंग असते. फाटलेले ओठ अथवा चेहऱ्यावरील नाक, गाल या भागात व्यंग असल्यास त्या व्यक्तीमध्ये नैराश्याची भावना असते. विशेषतः स्त्रियांच्या जीवनावर अशा व्यंगामुळे खूपच परिणाम होतो. कुष्ठरोगामध्ये नाक आणि हाताची बोटे यामध्ये व्यंग निर्माण होते. यावर आजकाल प्लास्टिक सर्जरी केली जाते. डॉक्टर ऑन्टिया यांनी सुश्रुताने योजलेली पद्धत वापरून 1980च्या दशकामध्ये पुण्यात कोंढवा येथे कुष्ठरोगाने ग्रस्त व्यक्तींवर शस्त्रक्रिया केल्या. अगदी तुटपुंज्या सुविधा उपलब्ध असतानाही अशा शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणे शक्य झाले. कंदिलाच्या प्रकाशात केलेल्या या शस्त्रक्रिया सुश्रुताची परंपरा जोपासणाऱ्या होत्या. सुश्रुतांनी मधुमेह, छातीतील वेदना म्हणजेच अँजायना आणि लठ्ठपणा याविषयी दिलेल्या योगदानाविषयी मात्र फारशी माहिती नाही असं दिसतं. सुश्रुताने मधुमेहाचे वर्णन केलं आहे. जास्त प्रमाणात लघवी होणे आणि त्यात साखरेचे अधिक प्रमाण असणे हे मधुमेहाचे लक्षण त्यांना माहीत होते. लठ्ठ माणसांना मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते असे त्यांनी निरीक्षणावरून प्रतिपादन केले. त्याचप्रमाणे बैठे काम करणाऱ्यांनी मधुमेह टाळण्यासाठी व्यायाम केला पाहिजे हे त्यांचे निरीक्षण आजही ग्राह्य मानले जाते. त्या काळी चिकित्सेची साधने उपलब्ध नसतानाही त्यांनी केवळ निरीक्षण आणि विश्लेषणाच्या आधारे काढलेले निष्कर्ष हे केवळ थक्क करणारे आहेत. यावरूनच त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचा आणि विश्लेषण क्षमतेचा प्रत्यय येतो. सुश्रुताने दिलेला हा सल्ला भारतीयांसाठी आजच्या काळात खूपच योग्य आणि उपयुक्त आहे. शरीरातील रक्ताभिसरणाचा शोध विल्यम हार्वे यांनी लावला असे मानले जाते. परंतु सुश्रुत यांनी हृदय आणि त्याच्याशी संबंधित जीवनासाठी आवश्यक द्रवाचे विवेचन केले आहे. हा द्रव विशिष्ट नलिकांमधून वाहतो याचेही त्यांना ज्ञान होते. त्यांनी सुश्रुत संहितेत हृदयशूल या विकाराचे वर्णन केले आहे. त्यांनी हृदय वेदनेचे केलेले वर्णन अतिशय चांगले आहे. यामध्ये वेदनेचे स्थान, वैशिष्ट्य आणि वेदना निर्माण होण्याची आणि शमण्याची कारणं यांची त्यांनी दखल घेतली आहे. त्यांच्या मते हृदय वेदना ही तात्पुरती, दमल्यामुळे येणारी, भावनिक, दाहकारक आणि विश्रांतीमुळे शमणारी असते. लठ्ठपणामुळे देखील अशा प्रकारची वेदना जाणवते हेही त्यांनी नमूद केले आहे. ताणवृद्धीच्या लक्षणाविषयी त्यांनी भाष्य केले आहे. वातरक्त ही संज्ञा त्यांनी त्यासाठी योजली आहे. वैद्यकशास्त्रात दिलेले मौलिक योगदान
हे हिप्पोक्रेटसच्या 150 वर्ष अगोदर आहे. यातून सुश्रुताचे मोठेपण कळते. शिवाय त्या काळी कुठलीही जैव रासायनिक तंत्र आणि त्याद्वारे मिळणारी माहिती उपलब्ध नव्हती. आजच्या काळात उपलब्ध असणारी आधुनिक उपकरणेही त्या काळी विकसित झालेली नव्हती. इसवी सन 750च्या कालखंडात सुश्रुत यांचे लिखित साहित्य अरबी भाषेत भाषांतरित झाले. नंतर ते युरोपामध्ये गेले. सुश्रुतांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा अभ्यास इटलीमध्ये केला गेला. ब्रिटिश शरीरचिकित्सकांनी भारतात येऊन सुश्रुतांनी विकसित केलेल्या शल्यतंत्राचा भारतात कसा उपयोग केला जातो हे पाहण्यासाठी भेटी दिल्याचे उल्लेख आढळतात. 18व्या शतकामध्ये जेंटलमन्स मॅगझिन या नियतकालिकात भारतीय रेनोप्लास्टीवर आधारित लेख प्रसिद्ध झाला. प्लास्टिक सर्जरी हे तंत्र तर सुश्रुतांएवढे कोणालाही आत्मसात झाले नव्हते. हे विज्ञानाच्या इतिहासावर नजर टाकली तर दिसून येते. कॉन्स्टंटाईन कॉर्ब यांनी भारतातील स्थानिक प्लास्टिक सर्जरीच्या पद्धती समजून घेण्यासाठी 20 वर्षे वास्तव्य केले. नाक तुटल्यामुळे आलेले व्यंग घालवण्यासाठी गालाच्या त्वचेचा वापर सुश्रुतांनी केला. परंतु मऊ कातडी वापरल्यास ती टिकून राहत नाही हे ध्यानात आल्याने कपाळावरील त्वचेचा वापर करण्यास सुरुवात झाली. या तंत्रात कातडीचा जो भाग वापरला जातो त्याला इंडियन फ्लॅप हीच संज्ञा वापरली जाते. सुश्रुत यांचे मोठेपण यातच सामावलेले आहे. आत्ता आपण ऐकलत डॉक्टर दीप्ती सिधये यांच्या आवाजात पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची यातील सुश्रुत हे प्रकरण. धन्यवाद. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये.